श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर, समुद्र, सूर्योदय आणि भक्तीचा स्पर्श. आम्ही 10 जण रो प्रवासानंतर ज्या किनाऱ्यावर उतरलो तिथून श्रीवर्धन फार दूर नव्हतं. रोमध्ये खूप मज्जा करताना आम्ही आता पुढच्या प्रवासास निघालो. संध्याकाळचं ऊन आता मावळतीकडे झुकत होतं. समोर नारळांचा झाडांचा लांब सावल्या आणि त्या सावल्यातून डोकावणारा आकाश, जणू निसर्गाने आपली चित्रफितच तयार केली होती. रस्त्यावर थोडीशी वर्दळ होती. एखादा सायकल स्वार झाडांचा रांगेतून हळूहळू जात होता, तर एखादं छोटं मूल हसत हसत शाळेतून परतत होतं. त्या छोट्या गोष्टींनी प्रवासाला एक वेगळाच गोडवा निर्माण केला. आम्ही ही सर्व पाहून भारावलो. रस्त्याच्या बाजूला वाहने लावून आम्ही आदिवासी व खानदेशी गाण्यांवर ठेका घेतला. तबले वाचे फिरी फिरी नचुआ, तबले वाचे फिरी फिरी नचुआ. मनसोक्त नाचलो. आनंद व्यक्त करत आम्ही पुढच्या प्रवासास निघालो. रस्त्यावर मासी विक्री करण्याकरिता असंख्य लोक बसली होती. आम्हीही तेथे थांबलो. फ्रॉन्स, कोळंबी, डोक, पापदा असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आम्ही यावेळी एका आगरी ताईकडून खरेदी केले. थोड्याच वेळात आम्ही श्रीवर्धनमध्ये पोहोचलो. किनाऱ्याजवळ आमचं होमस्टे पाहिलं. छोटंसं पण अत्यंत मनमोकळं ठिकाण. घरासमोर हिरवी वेलवेली, अंगणात उभं असलेलं जुने काळाचं झाड आणि आतमध्ये मंद नारळांचा सुगंधाचा चाहूल. समुद्र आम्हाला बोलवत होता. आम्ही रात्रीच बीचवर पोहोचलो. बीचकडे जाताना वाडूतले पावलांचे ठसे मागे राहत होते. समुद्राचा लाटा हळूहळू येत होत्या आणि त्या ठशांवर आपला अधिकार दाखवत होत्या. क्षितिजावर सूर्य हळूहळू खाली सरकत होता आणि त्याचे किरण समुद्रावर सोन्याची चादर घालत होते. त्या क्षणी सगळेच थबकलो. कसलंही बोलणं नको, फक्त शांतता, वाऱ्यांचा झुडूप, लाटांचा गजर आणि मनातली त्या दृश्यांची ओढ. दादूने हळू आवाजात म्हटलं, हे दृश्य म्हणजे देवाचं जिवंत चित्र आहे. आम्ही मान डोलावली. त्या क्षणी कॅमेऱ्याची गरज भासत नव्हती. मनातलं चित्र अधिक सुंदर होतं. सूर्य पूर्णपणे समुद्रात उतरला आणि आकाशात गुलाबी, केशरी आणि जांभळ्या रंगांची उधळण झाली. त्या रंगछटा पाहताना मनात एक विचार आला. निसर्गाने आपल्या जीवनात किती रंग भरले, आपण मात्र ते विसरून जातो. रात्र झाली. होमस्टेमध्ये परतलो. एका हॉटेलात स्वादिष्ट कोकणी जेवण दिलं. तांदळाच्या भाकरी, ताजी मासे भाजी
जेवणानंतर आम्ही सगळे बाहेर अंगणात बसलो. आकाशात तारकांचा जल्लोष होता. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकर उठलो. पूर्व दिशेने सूर्य उगवत होता. आकाशात सोनचाकडी झळाळी आणि त्या प्रकाशात चकाकणारं समुद्राचं पाणी, जणू देवाने सागरावर सुवर्ण रेषा ओढली होती. सगळे झटकन तयार झालो आणि पुन्हा बीचकडे धावलो. सकाळच्या गार पाण्यात पाय बुडवला आणि सगळेच मुलांसारखे खेळू लागलो. मोबाईल खिशात मोबाईल पकडा सगळे. ज्ञानूने पाण्याचा फवारा बापूकडे उडवला. बापूने प्रत्युत्तर दाखल थेट प्रशांत, मनोज, चेतन, सागर असं सर्व आनंद साजरी करू लागलो. सगळेच हसत हसत पाण्यात लोळत होतो. त्या क्षणी एक वाक्य मनात उमटलं, आपण मोठे झालोय पण मनातलं बालपण अजून जिवंत आहे. थोडा वेळ समुद्रात खेळल्यानंतर आम्ही बीचवर बसलो. समुद्रांचा लाटांचा तो मंद गजर जणू आत्म्याला स्पर्श करत होता. मी म्हणालो, हा निसर्ग म्हणजे जिवंत ध्यान आहे, शब्दाशिवाय सांगणारा उपदेश. सगळे थोडा वेळ शांत बसलो. वाऱ्याने केस विस्कटले पण मन अधिक स्थिर झालं. आता आमचा पुढचा टप्पा होता हरिहरेश्वर. मात्र त्यापूर्वी समुद्रात आम्ही खूप मज्जा केली, खूप धमाल केली. समुद्राचे खारे पाणी अंगावर घेत खोलवर समुद्रात जाण्याचा आमचा प्रयत्न होता.
खूप काळ समुद्रात घालवल्यानंतर विविध राईड्सच्या माध्यमातून आम्ही आनंद घेतला. खूप साऱ्या आठवणी कॅमेऱ्यात कैद केल्या. आता आमचा पुढचा टप्पा होता हरिहरेश्वर. गाडीने प्रवास सुरू केला. रस्त्यावरून जाताना एक बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला समुद्र दिसत होता. त्या दृश्याने जणू पृथ्वीने स्वतःचा समतोल दाखवला, स्थैर्य आणि लहरीपणा एकत्र. दुपारी हरिहरेश्वरमध्ये पोहोचलो. मंदिराजवळचं वातावरण शांत, पवित्र आणि प्रसन्न होते. मंदिराच्या आवारात पाय ठेवताच वाऱ्यांची एक झुळूक आली आणि जणू देवाने स्वागतच केलं. मंदिरात प्रवेश केला. धूप, फुलांचा सुगंध आणि शांततेचा एक अद्भुत संगम. मंदिरातील पुजारी म्हणाले, स्वागत आहे. येथे भगवान हरिहराचे दर्शन घेतल्यावर समुद्र किनाऱ्याचे सौंदर्यही जरूर अनुभवा. दर्शन घेतलं. डोळे मिटले आणि मनात एकच प्रार्थना केली, हे देव, या प्रवासात मिळालेल्या प्रत्येक क्षणासाठी तुझे खूप खूप आभार. दर्शनानंतर आम्ही मंदिराचा मार्ग निवडला. त्या ठिकाणी गेलो. तिथून समुद्र थेट दिसत होता. ते दृश्य अप्रतिम होतं. एकीकडे काळसर खडक तर दुसरीकडे निळाक्षार समुद्र. लाटा खडकांवर आपटत होत्या आणि त्यातून उडणाऱ्या पाण्याच्या थेंबांनी जणू चंदनाचा शिडकाव केला. ज्ञानूने तिथे शांत बसून म्हटले, इथे काही बोलावंसं वाटतच नाही, फक्त ऐकावंसे वाटते. निसर्गाचं बोलणं, त्याच्या त्या वाक्याने सगळं शांत झाले. थोड्या वेळाने सूर्य मावळू लागला. त्या क्षणी मी कॅमेरा बाजूला ठेवला. त्या दृश्याला कुठलीही फ्रेम न्याय देऊ शकत नव्हती. मनात विचार आला, कधी कधी क्षण अनुभवायचे असतात, टिपायचे नसतात. त्या शांततेत आम्ही सगळे बसलो. मनात नुसतं समाधान. श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर दोन ठिकाण, पण एकच अनुभव. एक ठिकाणी निसर्गाचा स्पर्श आणि दुसऱ्या ठिकाणी भक्तीचा. हा प्रवास केवळ स्थळांचा नव्हता, तर आत्माचा प्रवास होता, जिथे समुद्र बोलतो, वारा शिकवतो आणि देव आशीर्वाद देतो.